मला हे सांगणं आहे की त्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तशा आम्ही केल्या, परंतु 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर एक एवढा देखील शिंतोडा उडवल्याचं कोणाचं उदाहरण दाखवता येणार नाही. हे आपण मान्य केलं पाहिजे. आज आपल्या आजूबाजूची राष्ट्र जे पाकिस्तान कुरघोडे करायचं, पुलवामाला असा दणका दिला की पुन्हा पाकिस्ताननी आपल्याकडे बघितलंच नाही, गपगार शांत बसलाय. ज्यावेळेस आमचे मुलं मुली भारतातली शिकायला युक्रेनला गेली होती, बऱ्याच जणांना युक्रेन माहिती नसेल, रशियाच्या जवळ आहे, आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं. पुतीन रशियाचा मेन माणूस, आणि ते युद्ध सुरू झाल्यावर आम्हाला महाराष्ट्रामध्ये फोन यायला लागले. आमची मुलं तिथं, मुली तिथं डॉक्टरच्या शिक्षणाकरता गेल्यात, देशातली गेली. आम्ही नंतर पंतप्रधानांशी संपर्क साधला. पंतप्रधानांनी सांगितलं काळजी करू नका. अरे मित्रांनो, तुम्ही शाट पडाल. युक्रेनचं युद्ध थांबवण्याच्या करता पुतीनला फोन लावला, कुणी? मोदी साहेबांनी. आणि पुतीनला सांगितलं माझी मुलं मुली भारतातली तिथं आहेत, तेवढ्या काळापुरतं युद्ध थांबवा. युद्ध थांबलं आणि स्पेशल विमान घालून पाठवून सगळ्यांना सुरक्षित त्यांच्या त्यांच्या जागी पोहोचवलं. हे येड्या गाबाळ्याचं काम नाही. त्याला दमदार नेता, धडाकेबाज नेता लागतो, तर ते होत असतं. गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही इंटरनॅशनल दर्जाचे विमानतळ म्हणू नका, टर्मिनल म्हणू नका, वेगवेगळ्या प्रकारचे पोर्ट म्हणू नका, नॅशनल हायवे म्हणू नका, ज्या काही गोष्टी जशा रेल्वे, वंदे भारत ट्रेन, बुलेट ट्रेन, वेगवेगळ्या प्रकारचे मेट्रो, करोडो रुपये. माझ्या पुण्यामध्ये आम्ही 16,000 कोटी रुपये आणले. नदी सुधार कार्यक्रमाला पैसा. मित्रांनो, मी राज्याचा निधी मकरंदाबाला दिला, त्याच्यामध्ये मला एकनाथराव आणि देवेंद्रजींनी मदत केली, पण फक्त तो राज्याचा आहे. जर त्याला जोड देशाच्या निधीची मिळाली तर आपला परिसर कुठल्या कुठं जाईल. त्याकरता आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आहे, आणि केंद्राचा निधी आणण्याच्या करता केंद्रात ज्या मोदी साहेबांचं सरकार येणार आहे त्यांच्या विचाराचा खासदार गेला पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की तुमच्या इथं नेहमी तुम्ही घड्याळ त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून सर्व निवडणुकीमध्ये तुम्ही घड्याळाचा खासदार निवडून दिला. यावेळेस तुमच्या कार्यकर्त्यांच्या, माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये ती गोष्ट येणं काही चुकीचं नाहीये, पण मी या असल्या उन्हामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही काळजी करू नका. मगाशी नितीन काकाचं नाव मकरंदाबांनी घेतलं, उमेदवारांनी घेतलं. तुमच्याही मनामध्ये, तुमच्या मनामध्ये जे ते मला समजतं. तुम्ही आपला महायुतीचा उमेदवार माझ्या वाई, महाबळेश्वर, खंडाळा याच्यामध्ये चांगल्या मताने, लाख मताचं मताधिक्य द्या.